नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अर्थसंकल्पाच्या निमित्तानं या मालिकेच्या आजच्या माझ्या पुढच्या भागाचा आपला विषय आहे की एकंदरीतच गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशाची वित्तीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिट याचा आकार, प्रमाण आणि स्वरूप कसं राहिलंय. असा विचार करत असताना जाणवणारी गोष्ट अशी आहे की यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये वित्तीय तुटीचं रक्कम म्हणून प्रमाण हे 15.7 ट्रिलियन असं दाखवलं गेलंय. म्हणजे एकंदरीतच सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये आपल्या राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाच्या सुमारे 4.4% इतकं वित्तीय तुटीचं प्रमाण आणि स्वरूप राहील असं अर्थसंकल्पीय भाषण सांगतं. त्याच अर्थसंकल्पीय भाषणामधला पुढचा मुद्दा असा आहे की 2026-27 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प जो सादर केला गेला आहे त्या आर्थिक वर्षामध्ये या वित्तीय तुटीचं प्रमाण हे 4.3% इतकं राहील. असा जेव्हा आपण विचार करत असतो त्यावेळेला एकंदरीतच सरकारी उत्पन्न मिळण्याची शक्यता, प्रमाण, स्वरूप, सातत्य आणि त्याच्या तुलनेमध्ये सरकारी खर्चाचं प्रमाण, स्वरूप आणि सातत्य या दोन्हीत बदल होणं अपेक्षित आहे का, असा त्याचा विचार आहे. आणि जर मोकळेपणाने विचार करायचा झाला तर जाणवणारी गोष्ट अशी आहे की गेल्या 14-15 वर्षाच्या राष्ट्रीय अर्थकारणामध्ये सरकारी उत्पन्नाचं प्रमाण, रक्कम याच्याकडे लक्ष केवळ दिलं गेलंय अशातला भाग नाही. तर ज्याच्यामध्ये मी गमतीनं अनेकदा असं म्हणतो की सरकारी उत्पन्न हल्ली व्हॅल्यू ऑफ मनीचा तर विचार करतच, पण त्याच्या बरोबरीनं टाइम व्हॅल्यू ऑफ मनीचाही विचार करतं आणि त्यातनं वित्तीय तूट फार मोठ्या प्रमाणावरती कमी राहते का याचा विचार करावा लागेल. विशेषतः हे धोरण जेव्हा सातत्यानं गेली 14-15 वर्ष राबवलं जातं, नुसतं सांगितलं जात नाही, त्यातनं साहजिकच याचे दृश्य परिणाम हे जाणवत राहतात, हे अत्यंत उघड आहे. अगदी साधं उदाहरण घेऊया की यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या करात वाढ केली गेली आहे तो सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स आहे. याचे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातनं होणारे परिणाम आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याची फार मोठी चर्चा आपण अर्थसंकल्पाच्या निमित्तानं याच मालिकेच्या सुरुवातीच्या काही भागात केली आहे. पण इथे एक मुद्दा वित्तीय तुटीच्या दृष्टिकोनातनं लक्षात घेण्याजोगा असा आहे की इतर सगळ्या करांच्या तुलनेमध्ये या उत्पन्नाचं मिळणारं सातत्य, रक्कम आणि वेळ या दोन्ही दृष्टिकोनातनं महत्वाचं आहे. सरकारला वैयक्तिक पगारातनं मिळणारा इन्कम टॅक्स वर्षात एकदा मिळतो. जीएसटी हाही त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात मिळतो. पण अक्षरशः दररोज मिळणारं सरकारचं उत्पन्न हे सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स मधनं मिळतं. आणि उद्या जर खरोखरीच आपण T+0 अशा पद्धतीच्या शेअर बाजारातल्या किंवा गुंतवणूक क्षेत्रातल्या सेटलमेंट मध्ये गेलो तर खरोखरच सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स मधनं सरकारला दररोज उत्पन्न मिळणार आहे. मग असा दररोज उत्पन्नातनं मिळणाऱ्या गणितामुळे सरकारचा डेली ऍव्हरेज डेफिसिट हा आवाक्यात राहतो, निदान त्याचा नेमका अंदाज बांधता येतो. मग ज्या वेळेला तुमची दैनंदिन वित्तीय तूट ही आवाक्यात असते त्यावेळेला तुमच्याबद्दलचं परसेप्शन चांगलं असतं. ज्या वेळेला तुमच्याबद्दलचं परसेप्शन चांगलं असतं त्यावेळेला तुमचं क्रेडिट रेटिंग जास्त असतं. ज्या वेळेला तुमचं क्रेडिट रेटिंग चांगलं असतं त्यावेळेला तुम्हाला कमी व्याजदरानं पैसे उभे करता येतात. ज्या वेळेला तुम्हाला कमी व्याजदरानं पैसे उभे करता येतात त्यावेळेला तुमचा पैसे उभे करण्याचा खर्च कमी असतो. ज्या वेळेला तुमचा पैसे उभे करण्याचा खर्च कमी असतो त्यावेळेला तुमचा उत्पादन खर्च कमी असतो. ज्या वेळेला तुमचा उत्पादन खर्च कमी असतो तेव्हा अंतिम मालाची किंमत एका विशिष्ट पातळीवर ठेवता येते. ज्या वेळेला तुमच्या अंतिम मालाच्या भावाची किंवा बाजार भावाची पातळी सारखी असते किंवा एका मर्यादेतली असते त्यावेळेला त्या वस्तूच्या मागणीमध्ये सातत्य राहतं, सातत्यामध्ये वाढ होते, वाढीतनं मागणी वाढते, यातनं उत्पादन वाढतं, उत्पन्न वाढतं, कर वाढतात, यातनं पुन्हा तूट कमी होते. असं ते सगळं गणित आहे. मग हे जे गणित आहे हे मांडता येणं हे आजच्या आपल्या वित्तीय तुटीचं गणित आहे का याचा विचार करू. आणि मग इथे कॉर्पोरेट अफेअर्स मध्ये जन्माला येतात. या संपूर्ण चक्राचा केवळ केंद्र सरकारलाच फायदा होतो असं नाही, आत्ताच्या जीएसटीच्या जमान्यामध्ये राज्य सरकारांनाही त्याचा फायदा होत असतो. कारण जीएसटी 3 स्वरूपाचे आहेत. हे चक्र तर सगळ्यांनाच समान आहे.
त्यामुळे काही थेटप्रमाणे केंद्र सरकारला मिळणारा पैसा, काही थेटपणानं राज्य सरकारांना मिळणारा पैसा आणि कराच्या रूपातला काही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी वाटून घ्यावा असा पैसा, यातनं संपूर्ण राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतली लिक्विडिटी ही चांगली राहते. आणि जिथे लिक्विडिटी चांगली तिथे वित्तीय तुटीचं प्रमाण कमी. हा तर जागतिक आर्थिक इतिहासाचा सगळ्यात मोठा सिद्धांत आणि अनुभव आहे. याचे दृश्य परिणाम जाणवायला लागतील की आर्थिक वर्ष 2009 म्हणजे जागतिक मंदीनंतरचं लगेचचं वर्ष, या काळामधल्या आपल्या सरकारी वित्तीय तुटीचं प्रमाण हे 6.1 होतं. आता ते 4.4 आहे. अर्थातच 1990च्या दशकामध्ये PMLA आणि एकंदरीतच FRBM कायद्याचा झालेली निर्मिती आणि त्याची टप्प्याटप्प्यानं प्रगतिशील दृष्टिकोनातनं होणारी अंमलबजावणी, यातनंही वित्तीय तुटीचं प्रमाण हे कमी झालंय. अशा वित्तीय तुटीचं प्रमाण कमी होत असताना जसं आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या सक्षमतेची आणि सामर्थ्याची सांगड घातली जाते, तसं जागतिक अर्थकारणामध्ये आपल्या देशाचं स्थानाची होणारी चर्चा आणि काही ठिकाणी आपण केलेली चांगली प्रगती याचं ते कारण आणि परिणाम दोन्ही आहे. कारण जसजसं एक राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून आपली जागतिक अर्थव्यवस्थेमधली स्थान आणि सहभाग वाढता राहतो, त्यावेळेला असे घटक आपोआपच कळत न कळत धोरण आणि अंमलबजावणी म्हणून, सरकार आणि नागरिक म्हणून, व्यावसायिक आणि विक्रेता म्हणून आपल्या नकळत मानस्थितीचा भाग बनत जाते. आणि हे याचं खरं स्वरूप आणि गणित आहे. याचा परिणाम केवळ राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर, याचा परिणाम केवळ कर महसुली उत्पन्नावरतीच होतो असा नाही. यातनं गुंतवणुकीच्या साधनांमध्येही बदल होत जातात आणि या साधनांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे एकंदरीतच सर्वसामान्य गुंतवणूकदारांची मानसिकता सुद्धा बदलत जाते, हे लक्षात घ्यावं लागतं. ज्या वेळेला वित्तीय तुटीचं प्रमाण हे आवाक्यामध्ये राहतं, उद्दिष्टांच्या बरोबरीनं राहतं, त्यावेळेला व्याजदरावर आधारित अशा साधनांची फार मोठ्या प्रमाणावरती मागणी वाढते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. एकंदरीतच करोना नंतरच्या काळामध्ये प्री रिटायरमेंट, प्री मॅच्युअर्ड रिटायरमेंट, जॉब चेंजेस याच्या बरोबरीनं दीर्घकालीन गुंतवणुकीची साधनं वाढत्या प्रमाणावरती ह्या ठराविक उत्पन्नांच्या गणिताकडे वळतात आणि त्यासाठी वित्तीय तूट हा एक महत्वाचा निकष असतो. वित्तीय तूट जितकी आवाक्यात तितकी एकंदरीतच व्याजदराचं गणित आवाक्यात, असं ते गणित असतं. मग अशा पद्धतीच्या ठराविक उत्पन्नाची हमी देणाऱ्या, ज्याला आपण फिक्स्ड इन्कम सिक्युरिटी असं म्हणतो, ती फक्त सरकारी कर्ज रोखेच असतात अशातला भाग नाही. यातनं एकंदरीतच व्यावसायिक क्षेत्रातले बॉन्ड्स किंवा कर्ज रोखे, ज्याला आपण कॉर्पोरेट बॉन्ड असं म्हणतो, त्याची ही गणितं सुधारतात. आणि यातनं विदेशी गुंतवणूक ही फार वेगळ्या पद्धतीनं आकर्षित होत राहते. हाही मुद्दा इथे लक्षात घेण्याजोगा आहे. कारण जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये जागतिक गुंतवणुकीचा ओघ आपल्या देशाकडे वाढतोय किंवा आपण त्याच्या केंद्रस्थानी नसलो तरी एका महत्वाच्या स्थानी आहोत, ही गोष्ट खरी. पण त्याच वेळेला हा मुद्दा घ्यावा लागतो की सगळेच जण शेअर बाजारात गुंतवणूक करतात अशातला भाग नाही. अगदी नावनिशीवर उल्लेख करायचा झाला तर काही देशातनं आपल्या देशात येणाऱ्या गुंतवणुकीचा ओघ हा बहुतांश वेळेला या व्याजदराशी निगडीत अशा साधनांचा असतो. आता उदाहरणच द्यायचं झालं तर जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, काही प्रमाणामध्ये सिंगापूर आणि इंडोनेशिया सुद्धा आपल्या देशामध्ये पैसे गुंतवत असताना अशा पद्धतीच्या फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीचा जास्त विचार करत असतात. काही वेळेला त्यांच्या देशाच्या लोकसंख्येचं असलेलं वयोमान, काही वेळेला त्यांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेची असलेली गणितं, असे अनेक घटक त्याच्यामध्ये अवलंबून असतात. आणि त्या दृष्टिकोनातनं या वित्तीय तुटीचं महत्व हे खूप मोठं असतं. याचं कारण असं आहे की साधारणपणे शेअर बाजारात येणारी गुंतवणूक आणि त्या विदेशी गुंतवणूक ही जास्त रिटर्न ओरिएंटेड असल्यामुळे ती चंचल असते. त्याच्या विरुद्ध फिक्स्ड इन्कम सिक्युरिटी हा YTM मध्ये खेळण्याचा, यील्ड टू मॅच्युरिटी मध्ये खेळण्याचा गुंतवणुकीचा प्रकार असल्यामुळे तुलनेनं शब्द महत्वाचा, तुलनेनं अशा साधनांमध्ये येणारी गुंतवणूक
ही त्यातल्या त्यात मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीची असते. कोणत्याही राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला अशी मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूक आणि तीही विदेशी गुंतवणूकदारांकडनं आलेली गुंतवणूक हे वाढतं राहणं हे समंजसपणाचं आणि खरं सांगायचं म्हणजे स्वार्थाचं गणित असतं. आणि हे साध्य करण्यासाठी वित्तीय तूट हे प्रकरण फार महत्वाचं असतं. उगाचच अलीकडच्या काळामध्ये जागतिक अर्थकारणामध्ये वित्तीय तुटीची चर्चा होत नसते. हा मुद्दा अधोरेखित करायचा म्हणूनच अर्थसंकल्पाच्या निमित्तानं या मालिकेमध्ये या मुद्द्याचा समावेश. मनपूर्वक धन्यवाद.